मुक्ता पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. तिचे वडील पोस्टात नोकरी करत आणि आई गृहिणी. ती एक अभ्यासू, संवेदनशील आणि खूपच शांत स्वभावाची मुलगी होती. तिचं स्वप्न होतं एक दिवस मोठी लेखिका व्हायचं. ती कला शाखेत पदवी घेत होती आणि कॉलेजमध्ये नुकतीच दुसऱ्या वर्षाला प्रवेश केला होता. कॉलेजमध्ये तिचा वेळ कविता लिहिण्यात, वाचण्यात, वेळ घालवण्यात आणि काही निवडक मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यात जायचा. प्रेम, नातेसंबंध या सगळ्या गोष्टी तिला बडबड वाटायच्या, पण कुठेतरी आतून तिच्या मनातही एक अधुरी जागा होती. एखाद्या आपल्या माणसाच्या सहवासाची. एका पावसाळी दिवशी कॉलेजमध्ये एका नवीन मुलाची एंट्री झाली. अमोल देशमुख. तो औरंगाबादहून आला होता. उंच, नीटनेटका, चेहऱ्यावर सतत हलकं हसू, अभ्यासात हुशार पण थोडासा मिश्किल. त्याला वाचनाची आणि कविता ऐकण्याची आवड होती. एक दिवस लायब्ररीमध्ये मुक्ता तिचं आवडतं पुस्तक शोधत होती. गुलजारच्या कविता. तोच पुस्तक अमोलच्या हातात होतं. "सॉरी, मला हे हवं होतं," मुक्ता लाजून म्हणाली. "तू पण गुलजार वाचते? मी अजून एक पुस्तक आणलं आहे. एकत्र वाचूया का?" तो हसून म्हणाला. याच दिवशी त्यांच्या मैत्रीचा पहिला अंक सुरू झाला. त्या दिवसानंतर मुक्ताचे कॉलेज जणू रंगीन झालं. अमोल आणि तिची गप्पा, कॉलेज कॅन्टीनमधले चहा, एकत्र बास्केटबॉल खेळणं आणि एकमेकांना कविता वाचून दाखवणं, सगळं स्वप्नवत वाटायचं. एक दिवस कॉलेजच्या यूथ फेस्टिवलमध्ये त्यांनी एकत्र कविता स्पर्धेत भाग घेतला. मुक्ताने लिहिलेल्या कविताला अमोलने सादरीकरण दिलं. दोघांची टीम जिंकली. त्या संध्याकाळी अमोलने मुक्ताला विचारलं, "मुक्ता, तुला असं वाटतं का की काही लोक आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्यच बदलतंय?" ती थोडी चंपापली. तिला त्याचं म्हणणं समजलं होतं, पण तिचं मन अजूनही गोंधळलेलं होतं. पण एक मग दिवस तिच्या वाढदिवसाची अमोलने एक छोटी डायरी भेट दिली. त्यामध्ये त्याने तिच्यासाठी लिहिलेल्या 10 कविता होत्या. "तुझ्यासाठी लिहिलेलं, कारण तू आहे म्हणून मी लिहू शकतो," असं त्याने म्हटलं. त्या क्षणी तिला कळलं, हो, हीच प्रेमाची सुरुवात आहे. पावसाळ्याच्या एका संध्याकाळी कॉलेजचं मैदान ओलसर होतं. दोघं एका झाडाखाली थांबले होते. अमोलने तिच्या हातात गुलाब दिला. "मुक्ता, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण मैत्री गमावायची भीती वाटते. तू सांग, तुला काय वाटतं?" मुक्ता काही क्षण शांत राहिली. पावसाच्या थेंबाप्रमाणे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मग त्या क्षणी दोघांचं प्रेम फुललं. त्याच झाडाखाली सगळं सुंदर चाललं होतं, पण आयुष्य नेहमी सरळ नसतं. अमोलच्या वडिलांनी अचानक त्यांच्या गावात एक जबाबदारीचा प्रकल्प मिळाला आणि त्याला काही काळ औरंगाबादला परत जावं लागणार होतं. मुक्ता हादरली. तिला वाटलं सगळं संपेल. आपण दूर गेलो तरी प्रेम संपणार नाही, अमोलने ठामपणे सांगितलं. ते लांबून एकमेकांशी संपर्क ठेवत राहिले. चिठ्ठ्या, फोन कॉल्स, क्वचित भेटी. त्या काळात मुक्ताने MAची तयारी सुरू केली आणि कविता अधिक खोल उतरली. एकदा तिने एका छोट्या कविता स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकल्यावर पहिला फोन
अमोललाच केला. 2 वर्षांनी अमोल पुण्यात परत आला. त्यांनी त्याच जुन्या कॅफेमध्ये भेट घेतली. दोघं शांत होते, पण डोळ्यात खूप काही होतं. तुझं प्रेम अजून टिकून आहे? अमोलने विचारलं. ते कधीच संपणार नाही, मुक्ता म्हणाली. त्याच वर्षी दोघांच्या कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली. साधंच पण सुंदर लग्न झालं. लग्नानंतर दोघांनी मिळून एक छोटंसं प्रकाशन सुरू केलं, जे नवोदित लेखक आणि कवितांना संधी देत. मुक्ता आज प्रसिद्ध कवयित्री आहे आणि अमोल तिचा कायमचा सोबती. रोज रात्री ते झोपण्याच्या पूर्वी एकमेकांना एक कविता वाचून दाखवतात, जशी त्यांनी कॉलेजमध्ये सुरुवात केली होती. शेवटचा श्वास एक कविता. मुक्ताच्या शब्दात प्रेम तेच असतं, जे वेगळं करत तरी एकत्र ठेवतं, जे थांबत नाही, फक्त थोडं वेळ थांबतं, पुन्हा फुलण्यासाठी ही होती. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.